ह्या वाळ्याला हजारदा सांगेले का बेड नीट आवडीत जाय, पण याच आहे ना काही एवढं लक्षच नाही हल्ली. नुसता अशी कामाची ना आळमटळम करीत राहतो, कामच नीट करीत नाही. वाळ्या वाळ्या हो काय करतोय तू? काय नाही रे, एक गॅस पुशीतो. इकडे येतो 2 मिनिटं. आलो आलो. लवकर ये. काय म्हणते मालकीन बाई? अरे मी काय म्हणते ऐक. हा बोला ना बोला. आज आहे ना भाजी आणायला जाय तू बाजारामध्ये. भाजीपाला? हा हं. भाजीपाला मस्त पैकी ना 10-12 भाज्या घेऊन ये. मोठी पिशवी घेऊन जाय. हा अहो काय सांगायचं मालकीन बाई, तुम्ही तर मला आज पोत घरातलेच काम सांगितले. हा. कधी बोलल्या नाही का भाजीपाला वाळ्या तू जाय का घेऊन ये? तुला आहे ना वाळ्या, जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. कधी बोलले नाही, पण आज सांगू राहिले ना तुला. मला तुझ्या हातचा भाजीपाला आवडत नव्हता, मी आज सांगते ना स्वतः आणायला जाय तर जाय. अहो मालकीन बाई, त्या दिवशी मी नुसते वांगे आणले तर तुम्ही लगेच बोलल्या का त्याच्यात आळायास निघाल्या, आमकच झालं तमकच झालं. तुम्ही किती बडबड केली. वाळ्या तू ना जास्त चबार करू नको. मी कोणी माहिती ना. हो तुम्ही मस्त मालकीन आहे माझ्या. हा मग जाय जा. पैसे घे तिकडे फ्रीजवर पैसे ठेवले जाय. हा जातो जातो. फ्रीजवर 200 रुपये घे आणि भाजीपाला घेऊन ये. बर काय आणू नेमकं? ते 200 रुपये जेवढा येईल तेवढा घेऊन ये जाय. बर बर. हा हा जाय. निघ. जाऊ का? गेला का वाळ्या? गेला. आता आहे ना वाळ्या गेलाय. मी आहे ना बबण्याला बोलून घेते. हॅलो हॅलो. बबण्या, कुठं आहे तू? हाय नाही रे, गावात बसलोय. हा का? हा अरे घरी कोणी नाहीये, ते माझ्या नोकराला बी दिलंय काढून भाजीपाला आणायला. ये ना मग. तू एकटीच आहे का आता? हा तो नोकर येणार नाही ना लवकर? नाही रे बाबा, त्याला सांगितलं मोठी पिशवी घेऊन जाय आणि भाजीपाला घेऊन ये. त्याला मी कधी पाठवित नाही, पण मग आज पाठवलंय तोयसाठी, भेटायचं होतं म्हणून. अगं शांता, हा मला तू लई खत वाटली बर का. ते बाकीचं नको बोलू, तू पाहिलं. ये बरं आता. हे लगेच आलो. ठेव फोन. काय होईल तो परत येईल आणि डोक्याला ताण नको व्हायला. आलो आलो आलो. हा ठेव. ठेव ठेव. येऊ राहिला बाबण्या. आता आहे ना बाबण्या आला का आम्ही 2 जण मस्त मजा करतो. आता घरामध्ये कुणीच नाही. काय मालक बी 7-7, 8-8 महिने येत नाही आणि मला असं एकटीला दिवस काढावा लागतं. तो वाळ्या आहे तर त्याचं काय, तो राहतो त्याच्या कामामध्ये. आता आहे ना बाबण्या आला का मस्त आम्ही 2 मजा करीतो. आमची लय दिवसाचं प्रेम आहे दोघांचं एकमेकांवर, पण कोणालाच माहिती नाहीये. पार त्या वाळ्याला सुद्धा इकडूनच्या तिकडं ह्या कानाच्या त्या कानाला खबर नाही. आता तो येऊ राहिलाय, मस्त मजा मारून घेते त्याच्या संग. मस्त बिडी साफ आहे ना करे. अरे मालकीन बाईनं मला कधी भाजीपाला आणायला लावला नाही आणि आज अचानक मला काम सांगितलं भाजीपाला आणाय. मला घरातलं काम सोडून काहीही सांगितलं नाही मालकीन बाईना. पण एक मला काहीतरी मालकीन बाईचा संशयच येऊ राहिलाय. माझ्या हातचा मालकिनीला भाजीपाला आवडत नाही आणि आजच का मालकीन बाई मला पाठवून राहिली मला तर काही कळेना. आईला मला काहीतरी संशय येतोय. जाऊ दे, मी असाय ना वाळ्या, आज ना मी लपूनच बसतो कुठंतरी. हा आता आहे ना संडासात लपो का बाथरूम मध्ये लपो, पण जाऊ दे बाथरूम मध्येच लपतो. बाबण्या आला वाटतं बघ. बाबण्याच असं. बाबण्या हा आला का? आलो. ये ना. हा आलो आलो. चल बाबा हं?
आज काही टेन्शन नाही, नोकर नाहीये, तो दिला भाजीपाला आणायला. हा काय तू बोलली ना मला फोन. जात नव्हता, मग बळ काढून दिला कसा तरी. मला म्हणतो रोज नाही पाठवतील, आज का पाठवू राहिल्या. ए म्हटलं पहिलं नी तू बाकीचं नको सांगू. बरं झालं आपल्या दोघांना मोकळं काम झालं. तुला माहितीये ना मी किती डोकेबाज आहे. नाही नाही तो डोकं मारल्यावर आहा तुला जोरच नाही. किती हुशार आहे मी. नाही हुशार आहे पाहिजे. एवढे दिवस झाले आपण भेटतोय, या कानाच्या त्या कानाला खबर आहे का. या अंग का ती अंग माहित नाही, भीतीच्या आडे आणि मग चार भिंती जाट करतो ना आपण आणि सगळे. वरून आता तुला तर माहितीच आहे मानावर तर काही इड 8-8 महिने येत नाही नाही. आणि नोकर आहे तर तोय बी आता दिलाय काढून. अहो. आता आपल्या दोघांचं राज्य आहे अहो, बाबा. आपण चाल ना आता बसू. चल, चल. चाल बस. झाला का मी फोन. लय आनंद झाला तुला पाहिल्या हा शांता. ना, आता आहे ना तुला एक सांगते, जास्त काही टाइम वाया घालवायचा नाही. एक तर तो नोकर आला ना हा तर उगाच आपले सगळे वांदे होतील, जे करायचंय ते राहून जाईल. आता आहे ना लगेच भिडायचं बाबा. लगेच बिडू मला कुठे दमी. आता तुला तर दम राहतच नाही बा. बरं शांत तुला काय सांगायचं. हा 4-5 दिवस झाले. हा अगं निम्म्या रात्री 3 वाजले, गजारात पाहिले 3 वाजले. हा अगं आली ना तू आठवण बाई. हा का. हा ना हा आठवण आल्यावर हा हातानच कार्यक्रम चालू केला. काय मग हातानच कार्यक्रम केला. गबस काही लोक सांगत राहू. अगं खरंच ना मला लई तू आठवण यायची बाई. आणि मग बरं झालं मी फोन केला का नाही. अरे लई कल्याण झालं फोन केला तर. बरं मागे चाललं ए, आवड ना आवड. टाइमपास करू राहिला बाबा. ये माग सरक. माग सरक ना थोडी घेऊया. अगं शांता हा आनंद कधी नाही येत कोणाच्या जीवनात नाहीये. ज्याचं नशीब आहे ना त्याच्यात नशिबात हा आनंद असतो. हा बरोबर. नाही का शांता ऐक ना, मला आहे ना पहिल्या फोन तू लई आवडती. पण बरं झालं तो आहे नेमका फोन आला. मी 4 लोकांमध्ये उठून आलो गपचिप. हा ना. हा मला म्हण कुठं चालला रे. म्हणलं आज आलो येईल 5 मिनिटात. हा हम्म तसा तू या बाबतीला लय चॅप्टर आहे. चॅप्टर अरे तू माई आहे शांता. हा, हं? बरोबर. काय सांगायचं. हं? अरे बाबा याच्यात मला मालकीन बाईना मला भाजीपाला आणाय पाठवलं होतं काय. आता हा कोण तिच्या पायी झोपेल. हा लठ्ठ्या कोण आहे. थांब आता ह्या दोघांची अशी पुंगानी वाज येतो ना. थांब थांब. लय दिसाची गाडी भेट नव्हती हा ना. हं? काय करते. बस ना, सोड ना आता. थांब नको 2 मिनिटं नको. सोड बाबा. चल. शांता हा, हा, असं होतं हा, तुझ्या जवळ आलं ना हा. तर तसा काही बबनराव हं. स्वर्गातूनच खाली आलाय. असं वाटत का. अहो लई मजा वाटते लई मजा. शांता हा? जाऊ दे तुला माझं इंजेक्शन कसं काय वाटलं. बाबा तो इंजेक्शन म्हणजे तू काही साधा आहे का. लय डेंजर आहे तू. डेंजर म्हणजे आपलं इंजेक्शनच लय गुलामी. हा एकदा टेकलं हा का गाप दिन मध्ये जाऊन बसत ते. बाबा. हा पाहिलं ना तो. पुन्हा तू गागूनच देत नाही तू माणसाला. गागायची हालच नाही तर 2 मिनिटात बाया.
हा इंजेक्शन तेवढं पॉवरफुल आहे. हा पण खबर का हा माझं इंजेक्शन मध्ये घुसलं हा का औषध सोडून हा लगेच बाहेर येत. हा हा मग म्हणजे त्याच्यातलं औषध संपून जात. हा पण का ग हा माझ्या औषधाना तुला गुण बिन येतो का नाही? बाबा गुण येतो का म्हणजे पहिली आशी होते हा. आता आशी झाली म्हशी सारखी हे चांगली झाली आता. हा मग इंजेक्शनच तसं मानवत तुला टपक्यान माझं. मग पण जाऊ दे. हा, तुला कसं होय. वाटतं मापाशी आल्यावर आनंद वाटतो का अहो एवढा आनंद सुख भेटतं का तुला लय सुख. हा हो मला खूप 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 काही काही वाटतं हा ना तुझ्या पायी आल्यावर. अगं तुझ्या कनिष्ठ पाहिलं ना हा तरी असं वाटतं माई शांत आहे ना मा हृदयात आहे. हा ना हो अशी दिसती तू. बरं मी काय म्हणते हं? मग आता जातो का काय करतो जाऊ. आता झालं ना काम हा झालं ग. पुन्हा एकदा वाटत होत ग. परत अगं मला तो पै आलं का मला तो पुन्हा उठूशीच वाटत नाही. आता आहे ना हं? तुला सांगते तू नौकर आहे ना यायचा टाइम झालाय हं. आता एखाद दिवशी ना त्याला देते त्याच्या गावाला काढून बर का बर बर. आणि तो तिकडे गेला का मग काय आपल्या दोघांच मग वाटलं तर रात्रीचे मुक्कामी राय आणि दिवसाय राय टेन्शनच नाही असं हा. बर का शांता. हा मग त्याला तो गावाला पाठवून दिलं हा का मी काय करेन माहितीये का हा रातचंही तुला इंजेक्शन मारील हा आणि दिवसाय मारील. इंजेक्शन काढील हा घालील काढील घालील. हा सटा सट मोकळत इंजेक्शन आहे बिन तूही बी. म्हणजे दिवस आणि रात्र तेच करीत राहशील हो मग म्हणजे तुला आहे ना 6-7 महिने तुला पुन्हा इंजेक्शनाची आठवणच आली नाही पाहिजे. बाबा तो मध्ये लय ताकद आहे अहो, ताकद आहे. एनर्जी पॉवर लय असं काय खातो तू खातो काय भाजी पोळी. हा ना बाबा 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 तू आहे ना मला फार जामच करून टाकीतो बाबा जाऊ दे. जाऊ दे जाम जरी केलं ना पण मला तो शिवाय करमतच नाही अगं मला तो शिवाय आता करमत कसं नाही. आपला जीव आहे ना एक नाही मग मग नाही करमत बाई एकदा जीव पाडले हो. बरं, मी काय म्हणते तू आता उठ जाऊ. हा तू जाय बाबा अगं मला असं आणि बाय गपचूप जाय बर का आता तू काहीच बोलू नको बाकीचं पहिला निघ आता जाऊ. तो जर आला ना तरीच आपली वांदे होऊन जातील हे चाललो मग. हा. पण तुला भारी वाटलं ना मा ते इंजेक्शन. मस्त वाटलं बाबा इंजेक्शन तेवढं पॉवरफुल म्हणजे 2 महिन्यापून ते तसंच होतं ना. हा का हम्म. आता तो लगीनच होईल नाही तेव्हा कुठं जाणार आहे तू? अरे काच लग्न मी होत. आहे ना तुला अरे तू आय म्हणून तर चाललंय. चल जाऊ का. हा, जाय मग हा? हा. इकडं तिकडं पाहून जाय जरा हा जातो ना मी. चल हा कुण नाही चल. चल बाबण्या हा चल चल जाय चल. मग निघून हा हा मी जातो. हा हा, एक काम कर ना हा मला थोडी पप्पी दे ना. लई नको आता जाय पटकन टाइम पास नको अगं. परत आल्यावर एक सोडून दादा पप्पे घे पण निघ बाबा आता तू जाऊ का. बाय बाय हा बाय हा बाय. बाय बाय बाई गेला बाई बाबण्या एकदाचा मस्त मजा केली बाबण्यासोबत कोणाला संशयच नाही आला. चला आता आहे ना मस्त मोकळं मोकळं वाटून राहिलं थोडीशी झोपून घेते आता मस्त आराम करते. त्या मालकीन बाईचं लय सुम झोपले आज. मालकीन बाई ओ मालकीन बाई वाळ्या लय गार झोपले हो. काय रे वाळ्या झोप लागली होती मला थोडी आला का तू बाजारातून आलो ना आलो बाजारातून आलो. आणला का भाजीपाला आणि मग काय काय आणलं ते मस आणलं गाजर आणले काकड्या आणल्या मुले रताळ जेवढं चालतं ना. चालतं हा म्हणजे मुले आवडत्या रताळ आवडत्या गाजर आवडत हा मग मग तेवढं घेऊन आलो. म्हणजे तेच आणलं का दुसरं काही पालेभाज्या ते काय आणलं नाही का बटाटे वांगे भेंडी कोबी फ्लावर नाही नाही त्यांचा आहे ना तो व्यापारी होता का बटाट्यांचा हा तोच वाहरला. म्हणजे एकच दुकान आहे का गावात हा एक नाही बटाट्यावाल्यांनी आज त्यांचा संप आहे संप. हा का बरं मला दाखव ना मग भाजीपाला कसा आणलाय मालकीन बाई हा किती भाजीपाला आणला म्हणते ना तुम्ही. हा मग तुम्हाला दाखवू का. हा दाखव ना मग मी ते सांग
सांगू राहिले तुला, दाखव लवकर. हा दाखवतो थांबा. दाखवतो हा मग मोबाईल मध्ये. अहो मोबाईल मध्येच ना. म्हणजे मोबाईल मध्ये फोटो काढून आणले काय भाजीपाल्याचे? हा मग आता तुम्हाला काय काय आवडत काय काय नाही का? हे पा, अरे हे पा, तुम्हाला गाजर आवडत, वाळ्या. मुळा आवडतो, कसा काय घुसतो? हा घुसतो मग गाजर मुळा. वाळ्या तू हे फोटो का बरं काढले माझे? थांबा फुट इथून अरे, पण सोड तर मोबाईल तू. तुम्ही फक्त पहा का हो. इतक्या दिवस तुम्ही मला म्हणल्या नाही हं? का भाजीपाला आणायचा आहे वाळ्या. हं? मालक तिकडं 8-8 महिने मालक घरी येत नाही, त्यांना तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही तो कोणचा लाठ्या बोलून घेतला आणि इकडं तुमची चोराचोरी चालली काय? हं? मी त्याच्यामुळं लपून बसलो होतो बाथरूम मध्ये. हा तुम्हाला वाटतं गेला वाळ्या भाजीपाला आणाया, म्हणजे किती तुम्ही मालकाचा विश्वास, तुमच्यावर त्या बिचाऱ्याचा विश्वासघात केला बाई तो. अरे काय करू राहिले वाळ्या तुम्हाला? तेवढं मला टेन्शन आलं. तुला कसलं टेन्शन आलं नाही एवढं? हा? हा म्हणजे तू काय माझ्या भोवती कांड करू राहिला का? हा? मला माहित नव्हतं मालकीन बाई एवढी पांचाट. बरं झालं मला मी व्हिडिओ शूटिंग काढून घेतली, नाही तर अख्खा जाळ हा गरीबावर झाला असता. बरं मी काय म्हणते वाळ्या, तू हे एवढं शूटिंग करून घेतली, आता कोणाला काही बोलू नको बरं का, ते डिलीट मार बरं ते. ही शूटिंग पहिली आता 5-10 मिनिटात हा मालकाला जाणार. काय? पहिली मालकाला. अरे वाळ्या असं नको करू बाबा, तो पाया पडते. अरे मालकाला जर सांगितलं माझा संसार उद्ध्वस्त होईल ना, मालक मला ठेवील का? तुकडे तुकडे करील, माझे फेकून देईल नदी मध्ये. फेकून नाही, तुम्ही त्याच लायकीचे. अरे बापरे. तुकडे नाही, माझ्यासारख्यानं असं जिवंत पोत्यामध्ये घालून फेकली असती नदीत. अरे वा. अहो मालकाचं नाव तुम्ही खाली केलं. शांताबाई म्हणायची लाज वाटती तुला, मालकीन सुद्धा म्हणायची लाज वाटती. वाळा अरे तू आहे ना बाबा, आमच्या पर्सनल मॅटर मध्ये पडू नको बाबा. तू जाय, तुला वाटलं तर ना 500 रुपये देऊन टाकते मी एक्स्ट्रा, पण हे ना इथं दाबून टाक प्रकरण, कोणाला काही सांगू नको. 501 रुपये पिलकुट्या करून तुम्हीच घालून घ्या. मी पैशाचा लालची माणूस नाही, पण तुमचे व्हिडिओ शूटिंग केलीस कशाला? मालकाला दाखवाया. कशाला केली? म्हणजे तू मला ब्लॅकमेल करू राहिला का? हा? ब्लॅकमेल करू राहिला केलं. हा पण तुला काय पाहिजे माझ्याकडून मला ते सांग. आवा मा मनातल्या बोलल्या काय पाहिजे? हे करून तुला काय साध्य होणार आहे मला सांग ना, काय मिळणार आहे? तुम्ही जसं त्या लाठ्याला करून दिलं ना, जसा तो लाठ्या असा बोखंडी घेतला ना, तसं या वाळ्याला करून द्या. वाळ्या तोंडातले शब्द तोंडात ठेव बरं का. मी काही बोलत नाहीये ना, म्हणून त्याचा जास्त गैरफायदा घेऊ नको. इकडचं थोबाड तिकडं फिरून देईल तुला द्यायला. तू एक दीड दमडीचा नोकर आहे हा, आणि तू माझ्यावर हे करायला का लाईन मारायला काय? लाईन म्हणजे मला ब्लॅकमेल करून माझ्याकडून काय तुला शरीर सुख पाहिजे काय? ते कधी शक्य नाही होणार. अहो लोकांच्या लठ्यांकून तुम्ही शरीर सुख घेत्या, तर मग तुमच्या घरात नौकरी एवढा नवताना बांध आहे, तर त्याला काला सोडी त्या तुम्ही काला लोक घरात बोली द्या. वाया तू तुझ्या पायरीने राहायचं, शिस्तीत राहायचं. गड्याची जागेवर बसलं पाहिजे आणि मालकाने मालकाच्या जागेवर बसलं पाहिजे. मालकीन उठ लवकर, तुझी इथं बसायची सुद्धा लायकी नाही. पटकन उठ. मला म्हणते इडून उठू शकत नाही. माझी तळपायाची आग मस्तकाला गेली. त्या एवढ्या माझ्या मालकानं एवढं तुमच्यावर विश्वास ठेवला. वाया तू मला ना आता जास्त फालतू बडबड करायला लावू नको. तू पहिला उठतो का इडून? उठतो का? उठ लवकर. उठणारच नाही. जेव्हा मी हे व्हिडिओ मालकाला पाठवणार, तिथून सोशल मीडियावर पाठवणार, सगळं व्हायरल करून द्या. व्हायरस. हा पा या वाऱ्याची मालकीन कशी घाणेरडी वागती. ऐका, त्याच्या बदल्यात
मला 1,00,000 रुपये माझ्या खात्यावर टाका. अरे बाबा पळ तिकडं. हा? पळ तिकडं म्हणजे पळू नका. 1,00,000 रुपये माझ्याकडे आहे का तरी? मला पैसे देतो का? कुठून तुला पैसे द्यायचे मी? मग ज्या टाक्या बोकांडी घेतला ना, जो लाठ्या बोकांडी घेतला ना, त्याच्याकडून पैसे मागवा. पण 1,00,000 रुपये पहिले टाका. तर तू काय करणार आहे मला माहिती आहे. काय करणार आहे? तुमच्या देखता लगेच मालकाला पाठवतो. थांबा अरे अरे वाया थांबा. मग टाकणार आहे का नाही? वाया. अरे नको ना, नको टाकू ना रे वाया. बरं, थांब 2 मिनिटं मी बघते माझ्या खात्यात. आ, आता लकडीला मकडी आहे का पा? बघ बरं आले का? आले आले आले. हा बरं मी काय म्हणते वाया, हं? आता तुला 1,00,000 रुपये दिले ना रे. आता ते व्हिडिओ तेवढे डिलीट मार बर का? बरं वाया. हा? हा आता कोणालाच काय बोलू नको. ते डिलीट मारशील ना आता? मग हा बरं बरं. 1,00,000 रुपये भेटले. हा बरं मी ना थोडस पाणी पिऊन आले. आता माझ्या तोंडाला लई कोरडवळ. अहो पाणी बिनी नाही प्यायचं. हा वाया काय करायला? काय करायला? आणखीन बाई जसं त्या लाठ्याला दिलं ना, ते सुद्धा मला द्यायचं आता तुम्ही. अरे वाया हं? आराम करा. अरे माझ्याकडून 1,00,000 रुपये घेतले तू. 1,00,000 रुपये दिले ना मी तुला. तू काय दिले? म्हणलं मी आता सांगणार नाही कोणाला. दिले? आणि आता तुला माझं शरीर पण पाहिजे का? पाहिजे. अरे ऐक ना वाळा, तो पाय पडत ते पाय धरिते वाटलं. मी ऐकू शकत नाही, नाही तर सगळं मालकाला जाईल हं हे. नाही मी तुला शरीर नाही देऊ शकत. काय? नाही नाही नाही. कशा नाही दिली मी पाहतो. वाया हा सोड रे वाळा. नाही सोडू शकत. ए मेले. अरे सोड रे नाले का? आता एकदम भारी वाटलं. वा वा, या वाऱ्याला सुख भेटलं, सुख भेटलं. करून गेला दाढीवाला, धरला मिशावाला. वाळ्या तुला जे करायचं ते केलंच नव्हतं. करणारच होतो. अरे म्हणजे तू मला ब्लॅकमेल करून एवढा गैरफायदा माझ्या मालकिनीचा तू घेऊन राहिला. माझ्याच घरातलं मीठ खातो, माझ्यावरच उलटतो काय तू? अहो ज्याची खावा पोळी त्यालाच घातली म्या गोळी. हा ना? हा. आता झालं का तुझं मन समाधान? लई सुख समाधान झालं झालं. ना? मग आता काय करायचं? तुझा बाजा माझा गुंडाळायचा आणि गावचा रस्ता धरायचा. निघ लवकर. गावचा रस्ता कामावरून सुद्धा जाणार नाही. मालकी अवस्थो नाही तर लगेच टाको. हा? बापरे, म्हणजे कामावर तू राहणारच का माझ्या? राहणार. जेव्हा मालक मला नाही म्हणल ना, तेव्हा मी माझ्या घरी जाणार. म्हणजे तू काय आता काय एखाद्या याच्यासारखा माया पाठीच बसून आला काय भूतासारखा? तेव्हा हा व्हिडिओ असाच होणार. म्हणजे तू व्हिडिओ डिलीट मारणार नाही आता? कसं काय मारू? बापरे. मला जेव्हा आठवण येईल तेव्हा द्यायचं हे बी, ते सांगतो तुम्हाला. म्हणजे तुला परत लागल का? हो, या शिल्लक ठे बिठे नाही चालणार. किन बाई हा? तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो, हा? मला कवाय ध्यान येऊ, दिवसा येऊ नाही तर निम्म्या रातचं ध्यान येऊ, लगेच तुम्ही सावध राहायचं वाऱ्या आला म्हणून. हा? हा हा का? मग जेव्हा वाऱ्याला ध्यान आलं, हा. तुम्ही इड जरी झोपेला असल्या ना, वाऱ्या निम्म्या रातचा उठून येऊ नाही तर दिवसा येऊ, हा? लगेच तुम्ही कांबळा वर करायचा. हा का? वाऱ्या लगेच तुमच्या कांबळ्यात शिरणार. हा. आणि वाऱ्या बोकांडी बसला हा? एवढा सुद्धा गागायचं नाही बघा वाऱ्या पुढं. हा नाही तर हिडीव लगेच मालकाला जाईल. अरे बापरे. बरोबर. जमाल का नाही? अरे वाळ्या, असं वाटून राहिलं तो गळा दाबून टाकाव का काय? गळा नाही, गळा नाही. असं वाटून राहिलंय आपण आहे ना, माणसाला नाही सापाच्या पिल्लाला दूध पाजलं एवढे दिवस आपल्या घरात ठेवलं, असं वाटून राहिलं मला आता. मला वाटत नव्हतं काही मालकीन बाई एवढी पांचट आहे. उद्या तोच मालक मलाच काय म्हणले, वाल्या तुला काला खुलं होतं रे मला घरी. हा? मी मालकाला सांगू का तुझं? मी सांगू का तुला, पाठवू का? हा, बरं. मोठं कोणाचं आहे पाहायचंय का?
तू मोठ आहे का मा मोठ आहे? बर ठीक आहे दे ठेवून मोबाईल. बर मी काय म्हणते, जाय मला चहा करून आण थोडासा, लय डोकं भांडण करायला लागले बाबा. बाण नाही, चांगली बुंगली पाहिजे तुमची, अशी बुंगली. जातो का आता? आता जातो, तुम्हाला चहा आणतो. आणि 5 मिनिटांना मला जर आठवण आली सावध राहायचं. म्हणजे तू करून गेला ना, आता तुला लगेच 5 मिनिटांनी द्यायला येणार आहे का? येणारच. हा का? वाळ्याचं अजून लग्न व्हायला नाही, वाळ्यात पावर आहे. हा बरोबर आहे. मालकीनबाई, हा तुम्ही कुठे असू, हा या खोलीत असू नाही तर बाथरूम मध्ये असू, हा जेव्हा या वाल्याला ध्यान येईल तेव्हा सावधच राहायचं. आय आय वाल्या आला म्हणून सावध राहायचं. बरोबर समजे? अरे बाबा जाय, किती कल्ला करू राहिला, पार कानाची पडदे फाटू राहिली माझ्या. उठ. तुम भी चुप हम भी चुप. समजे? बर जाऊ मग? हा जाय. तुम्हाला चहा आणतो. हा जाय, मला तो हातचा चहा बी नाही पिऊशी वाटत, पण आता काय आहे, मग मी चुकी केली ना, त्याची फळं मला भोगावं तर लागणारच आहे. चुकल्या तुम्ही, त्याच्यात मा काय दोष? हा तो बरोबर माझी मारली म्हणून मी जातो बाजारात आणि लपून बसला, बरोबर शूटिंग करून घेतली. आवा कसं काय चावला त्या बाई तुम्ही, मालकीन बाई? आता जातो का बाबा, कशाला आता रिकामा टाइमपास करू राहिले, निघ ना. या बा मालकीन बाई, तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. इडून पुढं मावर रुबाब करता कामा नाही, आणि मी सांगल ते तुम्ही ऐकायचं. हा म्हणजे आता तू मालक झाला आणि मी नोकरीन झाले. नाही असं नाही बोलायचं. ज्याची मुरी त्यालाच मुतायची चोरी केली तो आता. मग तुम्ही तसं वागल्यात. जाय बाबा जाय, आता तो पाय पडते रे बाबा, जाय मी करते नंतर तो बंदोबस्त. बाई म्हणा बंदोबस्त करतो. बाई हा वाळ्या कसा आहे हे ओळखलं नाही तुम्ही अजून. मीच तुमचा बंदोबस्त करतो. निघ. तुम्ही असा माझ्या मुठीत आल्या, मुठीत. हा फोन नाही घ्यायचा. चाललो मी. तुम्हाला चहा आणू का कॉफी आणू का कोरा देऊ का कोरा? हा दे कोरा चहा. कोराच प्यायच्या कामाचे तुम्ही. मला नव्हतं माहित तुम्ही असं वागशा. निघ ना बाबा आता. चाललो. गावासायचा शब्द. बया गेला का हा वाळ्या. अरे देवा देवा देवा, करायला गेले कण झालं मी गेले मौज माझ्या मारायला, पण ते काय म्हणते ना, मी शेर तर हा वाळ्या 1.25 शेर निघला, माझ्यापेक्षा 4 पटीने हुशार निघला, लपूनही बसला, माझी शूटिंगही केली ना, आता मला ब्लॅकमेल करू राहिला. 1 लाख रुपये बी घेतले. काय करू आता तोंडात मारायला कोणी राहिलं नाही. आता जोरात रडायला जावा तर वाळ्या तिकडून पाहिजे, त्याचा अजून हसू होईल. आता धड रडता येईना, धड गागता येईना. काय करू आता, काय करू आता. असं वाटून राहिले का हे डोकं फोडून टाकावं काय. कशी चुकली मी. आता मला म्हणतोय मला जे लागलं ते जा. प्रत्येक टायमाला मला असं ब्लॅकमेल करेल. देवा पांडुरंगा, काही खरं नाही. एका दीड दामडीच्या नोकराने मला फसवलं.